याच्या आधी एक क्लास झालेला आहे, त्या क्लासमध्ये आपण 25 क्वेश्चन सॉल्व केलेले आहेत। तर चला आपल्या क्लासला सुरुवात करूया। क्वेश्चन नंबर 26 मध्ये विचारलेला आहे, रूपिका म्हणजे काय? खाली 5 ऑप्शन दिलेले आहेत आणि त्याच्या खाली 4 ऑप्शन दिलेले आहेत। चारांपैकी अचूक पर्याय असेल तो या ठिकाणी आपल्याला निवडायचा आहे। ए मध्ये विचारलेला आहे, उच्चारणातील लघुतम सार्थक रूप। बी आहे भाषिक अर्थदृष्ट्या अंतिम लघुतम घटक। सी आहे भाषिक रूपांचे आणखी विभाजन करणे अशक्य। डी आहे संपूर्ण वाक्य आणि ई आहे मधुलाल सदरा ही उदाहरणे। म्हणून क्वेश्चन नंबर 26 अचूक उत्तर असेल ऑप्शन नंबर 4। सर्वात पहिलं येईल ए, उच्चारणातील लघुतम सार्थक रूप। सेकंड येईल बी, भाषिक अर्थदृष्ट्या अंतिम लघुतम घटक आणि थर्ड येईल सी, भाषिक रूपांचे आणखी विभाजन करणे अशक्य आणि लास्ट येईल ई, मधुलाल सदरा ही उदाहरणे। क्वेश्चन नंबर 27 मध्ये विचारलेला आहे, नाट्य कवितेत नाटकाप्रमाणेच व्यक्तीच्या अनेक विरोधी प्रेरणांची किंवा व्यक्तींच्या प्रेरणामधून जन्मलेल्या कृतीयुक्तींची एक अंतविरोधात्मक संघटना बांधली जाते, हे मत कोणाचे? खाली 4 ऑप्शन दिलेले आहेत, चारांपैकी अचूक पर्याय असेल तो या ठिकाणी निवडायचा आहे। एक आहे महसू पाटील, सेकंड आहे गंगाधर पाटील, थर्ड आहे सुधीर रसाळ आणि चौथा आहे अक्षय कुमार काळे। म्हणून क्वेश्चन नंबर 27 अचूक उत्तर असेल ऑप्शन नंबर 3, सुधीर रसाळ। क्वेश्चन नंबर 28 मध्ये विचारलेला आहे, डॉक्टर प्रभाकर माचवे यांनी मराठी हिंदी तुलनेचा मार्ग प्रशस्त केला कारण त्यांनी, आणि खाली 5 ऑप्शन दिलेले आहेत, त्याच्या खाली 4 ऑप्शन दिलेले आहेत। या चारांपैकी अचूक पर्याय असेल तो या ठिकाणी आपल्याला निवडायचा आहे। ए मध्ये विचारलेला आहे, हिंदी और मराठी के निर्गुण संत काव्य का तुलनात्मक अध्ययन का प्रबंध लिहिला। सेकंड आहे बी, मराठी हिंदी कृष्ण काव्य का तुलनात्मक अध्ययन हा प्रबंध लिहिला। शेवटी आहे सी, त्यांनी गुणदोष साम्यभेद निदर्शन हा तुलनात्मक साहित्याचा उद्देश मांडला। 4 आहे डी, स्वाभाविकच वैष्णव भक्त आणि इस्लाम व ख्रिश्चन धर्म यांचा संबंध नाही हे आपोआपच सिद्ध केले। आणि शेवटी आहे ई, मराठीतील कृष्ण काव्यात सूरदास हा सर्वश्रेष्ठ कवी असल्याचा निर्वाळा दिला। म्हणून क्वेश्चन नंबर 78 दॅट मीन्स 28 अचूक उत्तर असेल ऑप्शन नंबर 2, केवळ ए आणि सी। ए आहे हिंदी और मराठी के निर्गुण संत काव्य का तुलनात्मक अध्ययन हा प्रबंध लिहिला आणि सी आहे त्यांनी गुणदोष साम्यभेद निदर्शन हा तुलनात्मक साहित्याचा उद्देश मांडला। नंबर 29 मध्ये विचारलेला आहे, गवळण रचना प्रकार ध्यानात घेऊन संत ज्ञानदेव, नामदेव, एकनाथ, तुकाराम, निळोबा याप्रमाणे क्रम लावा। आणि खाली 4 ऑप्शन दिलेले आहेत, वरती 5 ऑप्शन दिलेले आहेत आणि ह्याच्यापैकी अचूक पर्याय असेल तो या ठिकाणी आपल्याला निवडायचा आहे। ए मध्ये दिलेला आहे, हरी तुझी ऐसी कैसी खोड। बी मध्ये दिलेला आहे, गोरस घेऊनी साते निघाल्या गौडणी। सी मध्ये दिलेला आहे, भाव भक्तीची या प्रीती जेव विला आणि डी आहे, जीवाची या जीवा प्रेम भावाची या भावा आणि ई आहे, दुडीवर दुडी गोवळणी साते निघाली। म्हणून क्वेश्चन नंबर 29 अचूक उत्तर असेल ऑप्शन नंबर 4। सर्वात आधी येईल डी, जीवाची या जीवा प्रेम भावाची या भावा। त्याच्यानंतर सेकंड असेल ए, हरी तुझी ऐसी कैसी खोड। थर्ड असेल ई, दुडीवर दुडी गोवडणी साते निघाली आणि 4 असेल बी, गौरस घेऊनी साते निघाल्या गौडणी आणि शेवटी असेल सी, भाव भक्तीची या प्रीती जेव। क्वेश्चन नंबर 30 मध्ये विचारलेला आहे,
समीक्षक आणि त्यांनी मांडलेल्या संकल्पनाच्या योग्य जोड्या जोडवा. सूची 1 मध्ये समीक्षक दिलेले आहेत, सूची 2 मध्ये संकल्पना दिलेल्या आहेत आणि खाली 4 ऑप्शन दिलेले आहेत. चारांपैकी अचूक पर्याय या ठिकाणी आपल्याला निवडायचा आहे. ए मध्ये आहे आय ए रिचर्ड, त्याचं दिलेलं आहे सेकंड मध्ये अपरिचितीकरण. बी मध्ये आहे एमसन, सेकंड मध्ये दिलेलं आहे विरोधाभास. आणि सी आहे ब्रुक्स, त्याचं थर्ड मध्ये दिलेलं आहे सौंदर्यात्मक गुणवत्ता. डी आहे विक्टर, त्याचं चौथं दिलेलं आहे अनेकार्थता. म्हणून क्वेश्चन नंबर 30चं अचूक उत्तर असेल ऑप्शन नंबर 1. आय ए रिचर्डचं येईल सेकंड सौंदर्यात्मक गुणवत्ता. बी आहे एमसन, एमसमचं येईल अनेकार्थता. ब्रुक्सचं येईल सेकंड विरोधाभास आणि विक्टरचे येईल फर्स्ट अपरिचितीकरण. क्वेश्चन नंबर 31 मध्ये विचारलेला आहे साहित्य कृतीतून व्यक्त होणाऱ्या अनुभवाची जात व आविष्कार पद्धती यांच्या आधारे साहित्य प्रकाराचे वर्गीकरण केले जाते. हे मत कोणाचे? खाली 4 ऑप्शन दिलेले आहेत आणि चारांपैकी अचूक पर्याय या ठिकाणी आपल्याला निवडायचा आहे. फर्स्ट मध्ये दिलेला आहे एलियट, सेकंड आहे सुसन लँगर, थर्ड आहे नॉर्थरॉप फ्राय आणि 4 आहे हेगेल. पण क्वेश्चन नंबर 31चं अचूक उत्तर असेल ऑप्शन नंबर सेकंड सुसन लँगर. क्वेश्चन नंबर 32 मध्ये विचारलेला आहे मराठीतील भाषांतर जनित वाङ्मय प्रकार निर्मिती म्हणून कोणती उदाहरणे देता येतील? खाली 4 ऑप्शन दिलेले आहेत आणि चारांपैकी अचूक पर्याय या ठिकाणी आपल्याला निवडायचा आहे. ए मध्ये आहे सुनीत गझल आणि हायकू हे नवे वाङ्मय प्रकार. बी मध्ये आहे इंग्रजी काव्य आणि नाटके. सी मध्ये आहे मराठीतील चंपू काव्यलेखन आणि 4 मध्ये आहे महाकाव्यलेखन. म्हणून क्वेश्चन नंबर 32चं अचूक उत्तर असेल ऑप्शन नंबर फर्स्ट सुनीत गझल आणि हायकू हे नवे वाङ्मय प्रकार. 33 मध्ये विचारलेलं आहे प्राच्य प्रणालीशी निगडीत असलेल्या संशोधक इतिहासकारांच्या जीवनकाळाशी संबंधित अनुक्रम लावा. खाली 5 ऑप्शन दिलेले आहेत आणि त्याच्या खाली 4 ऑप्शन दिलेले आहेत. त्याच्यापैकी अचूक पर्याय या ठिकाणी आपल्याला निवडायचा आहे. ए आहे एडवर्ड डब्ल्यू शेद, बी आहे चार्ल्स विक्लिंट्स, सी आहे हेनरी थॉमस कॉलब्रुक्स, डी आहे फेडरिक्स मस्क्युलर, ई आहे सर विल्यम जोन्स. म्हणून क्वेश्चन नंबर 33चं अचूक उत्तर असेल ऑप्शन नंबर थर्ड. सर्वात पहिलं येईल ई सर विल्यम जोन्स, सेकंड येईल बी चार्ल्स विक्लिंट्स आणि थर्ड येईल सी हेनरी थॉमस कॉलब्रुक्स आणि डी असेल फेडरिक मस्क्युलर आणि ए असेल एडवर्ड डब्ल्यू शेद. क्वेश्चन नंबर 34 मध्ये विचारलेला आहे मध्ययुगीन कालखंडातील वाचक श्रोत्याच्या अभिरुचीशी संवाद असणाऱ्या वाङ्मयीन परंपरेची पुढीलपैकी कोणती वैशिष्ट्ये सांगता येईल? खाली 5 वैशिष्ट्ये दिलेली आहेत आणि खाली 4 ऑप्शन दिलेले आहेत. त्याच्यापैकी अचूक पर्याय असेल तो या ठिकाणी आपल्याला निवडायचा आहे. ए मध्ये दिलेला आहे आपल्याच संस्कृतीत जन्मलेल्या संस्कृत वाङ्मयीन परंपरेशी सीन होत गेलेले नाते नव्याने दृढ केले. बी आहे मराठी लोकवाङ्मयाची मौखिक परंपरा लिखित वाङ्मयात रुजवली. सी आहे पंडिती कवी परंपरेच्या अत्यंत सौदापूर्ण संयोगामुळे शिवकाळानंतरही बहुजन कवी लिहिते झाले. डी आहे मोक्षदायी वाङ्मय तयार करत असल्यामुळे या काळात कलापूर्णतेकडे पूर्णतः दुर्लक्ष झाले. ई आहे ती गरजेपुरती प्रयोगशील होती आणि संस्कृत काव्य प्रकारापेक्षा वेगळे आणि नवे काव्य प्रकार निर्माण केले. म्हणून क्वेश्चन नंबर 34चं अचूक उत्तर असेल ऑप्शन नंबर फर्स्ट केवळ ए बी आणि ई. ए आहे आपल्याच संस्कृतीत जन्मलेल्या संस्कृत वाङ्मयीन परंपरेशी सीन होत गेलेले नाते
नव्याने दृढ केले. बी आहे मराठी लोकवाङ्मयाची मौखिक परंपरा लिखित वाङ्मयात रुजवली. आणि ई आहे ती गरजेपुरती प्रयोगशील होती आणि संस्कृत काव्यप्रकारापेक्षा वेगळे आणि नवे काव्यप्रकार निर्माण केले. क्वेश्चन नंबर 35 मध्ये विचारलेला आहे, श्रीपाद कृष्ण कोल्हटकर यांनी नाटकाच्या संविधानकाला रचनादृष्ट्या महत्त्व दिले, पण रसा आविष्काराला गौणत्व दिले. साहित्यविषयक त्याची ही कल्पना तद्विषयक अभिरुचीला उणीव आणणारे आहे असे मत कोणी नोंदवले आहे. खाली 4 ऑप्शन आहेत, चारांपैकी अचूक पर्याय असेल ते या ठिकाणी निवडायचं आहे. एक आहे आचार्य अत्रे, दुसरा आहे राश्री जोग, तिसरा आहे वाल कुलकर्णी आणि चौथा आहे वदी कुलकर्णी. म्हणून क्वेश्चन नंबर 35चं अचूक उत्तर असेल ऑप्शन नंबर 2 राश्री जोग. क्वेश्चन नंबर 36 मध्ये विचारलेला आहे, मोती बुलासा मात्र अद्यापि आपल्या उत्तराधिकाराच्या प्रतीक्षेत आहे असे कोणी म्हटले आहे. खाली 4 ऑप्शन दिलेले आहेत, चारांपैकी अचूक पर्याय या ठिकाणी आपल्याला निवडायचा आहे. एक आहे सुरा चुनेकर, सेकंड आहे विभा प्रभू देसाई, थर्ड आहे द दी पुंडे आणि 4 आहे हरिश्चंद्र थोरात. म्हणून क्वेश्चन नंबर 36चं अचूक उत्तर असेल ऑप्शन नंबर 3 द दी पुंडे. क्वेश्चन नंबर 37 मध्ये विचारलेला आहे, वारकरी चळवळीतील पुढील सांप्रदायिक अभंग निर्मिती काळानुसार क्रमाने लावा. खाली 5 अभंग दिलेले आहेत, त्याच्या खाली 4 ऑप्शन दिलेले आहेत, त्याच्यापैकी अचूक पर्याय असेल तो या ठिकाणी आपल्याला निवडायचा आहे. ए मध्ये आहे मूळ न डाळ साखा न पलव तो हा कैसा देव आला घरी. बी आहे अनंत लावणीची शोभा तो हा विटेवरी उभा. सी आहे विठ्ठल माझी माय आम्हा सुख उने काय. डी आहे कैसा ग माये हा तारकू दिवटा पंढरी वेकुंठा प्रगटला. ई आहे तीर्थ विठ्ठल क्षेत्र विठ्ठल देव विठ्ठल देवपूजा विठ्ठल. म्हणून क्वेश्चन नंबर 37चं अचूक उत्तर असेल ऑप्शन नंबर 4 सर्वात आधी येईल ए मूळ न डाळ साखा न पलव तो हा कैसा देव आला घरी. डी आहे कैसा ग माये हा तारकू दिवटा पंढरी वेकुंठ प्रगटला. त्याच्यानंतर थर्ड येईल ई तीर्थ विठ्ठल क्षेत्र विठ्ठल देव विठ्ठल देवपूज विठ्ठल. 4 येईल बी अनंत लावण्याची शोभा तो हा विट्टीवरी उभा. आणि शेवटी येईल सी विठ्ठल माझी माय आम्हा सुखी उने काय. क्वेश्चन नंबर 38 मध्ये विचारलेला आहे, शब्द शक्ती मूल व्यंजनेत शब्द प्रधान असतो तर अर्थ सहकारी असतो, परंतु अर्थ शक्ती मूल व्यंजनेत अर्थ प्रधान असतो तर शब्द सहकारी असतो असे मत प्रतिपादन कोणी केले. खाली 4 ऑप्शन दिलेले आहेत, चारांपैकी अचूक पर्याय या ठिकाणी निवडायचा आहे. एक आहे पंडित राज जगन्नाथ, सेकंड आहे आचार्य रुद्रट, थर्ड आहे आचार्य ममट आणि चौथा आहे आचार्य कुंतक. म्हणून क्वेश्चन नंबर 38चं अचूक उत्तर असेल ऑप्शन नंबर 3 आचार्य ममट. क्वेश्चन नंबर 39 मध्ये विचारलेला आहे, रस ध्वनिरूप काव्यात्म रीतिवाद्यांना स्फुरले, परंतु त्याचे ते स्फुरण अस्फुट होते. परिणामी काव्यत्वाची जाणीव होऊनही त्याची स्पष्टपणे व्याकरणीय मांडणी त्यांना जमली नाही. हे आचार्य आनंदवर्धन यांनी केलेले विधान कोणास अनलक्षित होते. खाली 4 ऑप्शन दिलेले आहेत, चारांपैकी अचूक पर्याय या ठिकाणी निवडायचा आहे. एक आहे आचार्य पाणिनी, सेकंड आहे आचार्य वामन, थर्ड आहे आचार्य अभिनवगुप्त आणि 4 आहे आचार्य कृष्ण द्वैपायन. म्हणून क्वेश्चन नंबर 39चं अचूक उत्तर असेल ऑप्शन नंबर 2 आचार्य वामन. नंबर 40 मध्ये विचारलेला आहे, मराठीतील बोलींचा अभ्यास आणि त्या संबंधी संशोधक लेखक यांच्या सार्थक जोड्या जुळवा. सूची 1 मध्ये बोले दिलेले आहेत आणि सूची 2 मध्ये संशोधक दिलेले आहेत.
ए मध्ये विचारलेलं आहे डांगीची लोकगीते भाषिक अभ्यास, सेकंड मध्ये दिलेले आहे व कृ वढाळ पांडे. बी आहे अहिराणी भाषा आणि संस्कृती, सेकंड मध्ये आहे अ का प्रियोडकर. आणि सी मध्ये आहे ग्रांथिक मराठी भाषा व कोकणी बोली. थर्ड आहे न भी कवडी. डी आहे नाग बोली. आणि फोर मध्ये दिलेलं आहे भार कुलकर्णी. आणि खाली 4 ऑप्शन दिलेले आहेत, चारांपैकी अचूक पर्याय निवडायचे आहेत. मग क्वेश्चन नंबर 14चं अचूक उत्तर असेल ऑप्शन नंबर 3. ईचं येईल ए आहे डांगीची लोकगीते भाषिक अभ्यास, त्याचं येईल 3rd न भी कवडी. बी आहे अहिराणी भाषा आणि संस्कृती, त्याचं येईल 4th बार कुलकर्णी. आणि सी आहे ग्रांथिक मराठी भाषा व कोकणी बोली, त्याचं येईल 2nd अ का प्रियोडकर. आणि डी आहे नागपुरी बोली, त्याचं येईल 1st व कृ वराड पांडे. क्वेश्चन नंबर 41 मध्ये विचारलेला आहे याच्यात मिसळल्याने आम्हा शूद्रादी अतिशूद्रांचा काही एक फायदा होणे नाही, याबद्दल आम्ही आमचा विचार केला पाहिजे, हे मत कोणाचे? 4 ऑप्शन दिलेले आहेत, चारांपैकी अचूक पर्याय या ठिकाणी आपल्याला निवडायचा आहे. एक आहे विठ्ठल रामजी शिंदे, दुसरा आहे महात्मा फुले, तिसरा आहे गोपाळ बाबा वलंकर आणि 4 आहे बाबासाहेब आंबेडकर. म्हणून क्वेश्चन नंबर 41चं अचूक उत्तर असेल ऑप्शन नंबर 2 महात्मा फुले. क्वेश्चन नंबर 42 मध्ये विचारलेला आहे पुण्यातील बदलत्या जनजीवनाचे चित्रण खालीलपैकी कोणत्या कादंबरीत केले आहे? खाली 4 कादंबऱ्या दिलेल्या आहेत आणि चारांपैकी अचूक पर्याय या ठिकाणी आपल्याला निवडायचा आहे. एक आहे त्रिशंकू, दुसरा आहे ऑक्टोपस, तिसरा आहे डड्डा शास्त्री परात्रे आणि चौथा आहे रेणू. क्वेश्चन नंबर 42चं अचूक उत्तर असेल ऑप्शन नंबर 3 डड्डा शास्त्री. नंबर 43 मध्ये विचारलेला आहे खालीलपैकी कोणते ललित गद्य व्यंकटेश माडगूळकर यांनी लिहिलेले नाही? खाली 5 ललित गद्य दिलेले आहेत आणि खाली 4 ऑप्शन दिलेले आहेत. या चारांपैकी अचूक पर्याय या ठिकाणी आपल्याला निवडायचा आहे. एक आहे रुतलेली माणसे, बी आहे तारांगण, सी आहे डोहातील सावल्या, डी आहे जंगलातील दिवस आणि ई आहे सोनेरी सावल्या. क्वेश्चन नंबर 43चं अचूक उत्तर असेल ऑप्शन नंबर 1 केवळ ए, बी आणि ई. ए आहे रुतलेली माणसे, बी आहे तारांगण आणि ई आहे सोनेरी सावल्या. क्वेश्चन नंबर 44 मध्ये विचारलेला आहे सार्थक जोड्या लावा. सूची 1 मध्ये ग्रंथ दिलेले आहेत आणि सूची 2 मध्ये ग्रंथकार दिलेले आहेत आणि खाली 4 ऑप्शन दिलेले आहेत. चारांपैकी अचूक पर्याय या ठिकाणी आपल्याला निवडायचा आहे. ए मध्ये दिलेला आहे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन आणि सांस्कृतिक संघर्ष, 2nd मध्ये दिलेला आहे गोम कुलकर्णी. बी मध्ये विचारलेला आहे अभिरुची ग्रामीण व नांगर, त्याच्या 2nd मध्ये दिलेले आहे नागनाथ कोथापले. सी मध्ये दिलेला आहे अस्सील वाङ्मय विरुद्ध मोहीम, 3rd मध्ये दिलेला आहे दुका संत. आणि डी मध्ये दिलेला आहे साहित्य संमेलने आणि साहित्यक प्रश्न, 4 मध्ये दिलेला आहे द ब गोडबोले. क्वेश्चन नंबर 44चं अचूक उत्तर असेल ऑप्शन नंबर 2 ए च येईल अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन आणि सांस्कृतिक संघर्ष, त्याचे येईल 2nd नागनाथ कोथापले. बी च आहे अभिरुची ग्रामीण व नांगर, त्याचे येईल 1st गोम कुलकर्णी. सी च आहे अस्सील वाङ्मय विरुद्ध मोहीम, त्याचे येईल 4 द ब गोडबोले. डी मध्ये आहे साहित्य संमेलने आणि साहित्यक प्रश्न, त्याचे येईल 3rd दुका संत. क्वेश्चन नंबर 45 मध्ये विचारलेला आहे प्रभाकर मांडे यांनी लोक साहित्य विषयक ग्रंथ संपदा पुढीलपैकी कोणती आहे? खाली 5 ग्रंथ दिलेले आहेत आणि खाली 4 ऑप्शन दिलेले आहेत. चारांपैकी अचूक पर्याय असेल तो या ठिकाणी आपल्याला निवडायचा आहे. एक आहे लोकमानस रंग आणि ढग, बी आहे लोकरंग कला आणि नांगर रंगभूमी, सी आहे
लोक नांगर रंगभूमी, डी आहे लोकसंस्कृतीचे मूलतत्व आणि ई आहे लोकसंस्कृतीची सितेजे. म्हणून क्वेश्चन नंबर 45चं अचूक उत्तर असेल ऑप्शन नंबर 4. सर्वात आधी येईल ए लोकमानस रंग आणि ढग, सेकंड येईल बी लोकरंग कला आणि नांगर रंगभूमी आणि थर्ड येईल डी लोकसंस्कृतीचे मूलतत्व. 46 मध्ये विचारलेला आहे काकण बासिंग सोडण्याचा प्रसंग आणि झालू हे गाणे जिनं आमचं या आत्मकथनाच्या कितव्या प्रकरणात आले आहे. 4 ऑप्शन दिलेले आहेत. चारांपैकी अचूक पर्याय या ठिकाणी निवडायचा आहे. एक आहे 10व्या, दुसरा आहे 9व्या, तिसरा आहे 8व्या आणि चौथा आहे 6व्या. म्हणून क्वेश्चन नंबर 46चं अचूक उत्तर असेल ऑप्शन नंबर 3 8व्या. 47 मध्ये विचारलेला आहे पुढीलपैकी कोणती ग्रंथ मुंतोजी यांचे नाही. खाली 5 ग्रंथ दिलेले आहेत आणि खाली त्याच्या खाली 4 ऑप्शन दिलेले आहेत. चारांपैकी अचूक पर्याय निवडायचा आहे. ए मध्ये आहे सिद्ध संकेत प्रबंध, बी आहे पवन विजय, सी आहे निष्कलंक प्रबोध, डी आहे अनुभवसार आणि ई आहे प्रकाशदीप. म्हणून क्वेश्चन नंबर 47चं अचूक उत्तर असेल ऑप्शन नंबर 3 केवळ बी आणि सी. बी आहे पवन विजय आणि सी आहे निष्कलंक प्रबोध. क्वेश्चन नंबर 48 मध्ये विचारलेला आहे ज्ञानेश्वरी प्रथम ताडपत्रावर लिहिण्यात आली असावी. प्रथम ज्ञानेश्वर खडू किंवा कोळसा असा सारख्या वस्तूंनी भिंतीवर, स्तंभावर किंवा एखाद्या फळीवर लिहित असावेत आणि त्यावरून मग त्यांच्या लेखकू ताडपत्रावर करून तो मजकूर कायम करी अशी कल्पना कोणी मांडली आहे. खाली 4 ऑप्शन दिलेले आहेत. चारांपैकी अचूक पर्याय या ठिकाणी आपल्याला निवडायचा आहे. एक आहे द ग गोंडसे, सेकंड आहे बापूराव नाईक, थर्ड आहे अ का प्रियोडकर आणि 4 आहे वी का राजवाडे. म्हणून क्वेश्चन नंबर 48चं अचूक उत्तर असेल ऑप्शन नंबर 3 अ का प्रियोडकर. नंबर 49 मध्ये विचारलेला आहे महादेव मोरे यांच्या पुढीलपैकी कोणत्या कादंबऱ्या आहेत. खाली 4 ऑप्शन दिलेले आहेत. चारांपैकी अचूक पर्याय या ठिकाणी निवडायचा आहे. एक आहे रेत व झंगाट, दुसरा आहे झंगाट व देवाची साक्ष, थर्ड आहे झंगाट व वेडी बाभळ आणि 4 आहे झंगाट व धिंगाणा. क्वेश्चन नंबर 49चं अचूक उत्तर असेल ऑप्शन नंबर 1 रेत व झंगाट. क्वेश्चन नंबर 50 मध्ये विचारलेला आहे मच्छर आणि मत्सर हे शब्द मुळात पुढील अवयवांशी संबंधित आहेत. खाली 5 ऑप्शन दिलेले आहेत आणि त्याच्या खाली 4 ऑप्शन दिलेले आहेत. त्याच्यापैकी अचूक पर्याय या ठिकाणी निवडायचा आहे. ए आहे मुर्धा आणि पडजीभ, बी आहे ओष्ठ आणि तालू, सी आहे जीवा आणि तालू, डी आहे तालू आणि दंतमुलीय आणि ई आहे मुर्धा आणि पडजीभ. म्हणून क्वेश्चन नंबर 50चं अचूक उत्तर असेल ऑप्शन नंबर 3 केवळ सी आणि डी. सी आहे जीवा आणि तालू, डी आहे तालू आणि दंतमुलीय. तर आजच्या क्लासमध्ये आपण इथे थांबूया. राहिलेले दुसरे प्रश्न आपण सेकंड क्लासमध्ये कंप्लीट करूया. तिथपर्यंत